मंदिर कसलं भारी सजवलंय. हो ना. हा पण लय मरणाची गर्दी. पटकन चला. तानू दीदी अगं थांब, मी मागे राहते, थांब. या 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 आमदार साहेब, नमस्कार नमस्कार. एकदम येळेवर आला. अहो महादेवाचं बघतो आम्ही. महादेवाला नाराज करून कसं चालायचं. हा, वय वय. आत्ताच या ठिकाणी आपले आमदार प्रमुख पाहुणे शशिकांतजी सरनोबत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. तर आपले सन्माननीय जालिंदराव निंबाळकर साहेब यांना मी विनंती करेन की आपण मंदिर ट्रस्टच्या वतीनं शशिकांतजी यांचं शाल आणि श्रीफळ देऊन आपण स्वागत करावं. वय. जालिंदराव चिरंजीव दिसत नाहीयेत. मागून येतात. ते आता आमचे कुठं राहिले. लग्न झालं, बायकोची झाली. हा? चला आपण दर्शन घेऊया. आई गं, तुझ्या तुम्ही आपली भेट काही सरळ होईल असं वाटत नाही. ते काय लयच तेजस्वी आहे. बघू. हो ना. देव आहे देव. राजू ते इथे काय थांबले. चल आत, गर्दी बघ किती झाली. चल लवकर. तेजू चल पटापटा, माणसं पुचली असतील तिकडं. अगं चल ना लवकर. तिथं माणसांचं लग्न लागल्यावर जायचं का, त्यांची थोबाडा बघायची का. चल लवकर. तू का जीव घ्यायला लागत चालती अशी. काय तारास आहे का तुला. नंतर बघू आपण. चल. अहो जरा हळू, मला त्रास होतोय. अगं मरत नाही ग माझी आई. चल लवकर. चल चल लवकर. अय तेजू काय झालं. तेजू 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 काय झालंय. काय होतं हिला. बघ तूच. तेजू बापरे, अशक्तपणा आलाय हिला. तेजू थांब इथे. अय हे पिऊन घे, बरं वाटेल तुला. झाली का नाटकं करून झाली. आता चालायचं का. शत्रू, तू काय बोलतोयस कळतंय का तुला. अरे अवस्था बघ जरा हिची. अंगात जीव नाहीये हिच्या. इतका अशक्तपणा आला हिला. आणि हिची काळजी घ्यायची सोडून हिच्यावर ओरडतोयस काय तू. चला, नवीन जोडप्यानी लवकरात लवकर आत यायचं आहे. लग्न लावण्यात येणार आहेत, तरी सर्वांनी लवकर आत यावे. वहिनी तू जा. आमच्यामुळे तुमचाही विधी नाही झाला तर हे आयुष्यभर माझ्या मनात चालत राहील. तू जा. तेजू अगं पण तू. वहिनी मी ठीक आहे. आणि हे आहेत ना, हे घेतील माझी काळजी. तू जा. ठीक आहे. काळजी घ्यायची. आणि परत जर हिच्यावर ओरडलास ना तर बघ. तेवढंच करत बसतो मी. ए काय ग. ए मुद्दाम केलंस ना. तुला माझ्याशी लग्न करायचंच नाही ना. हे बघ
आयुष्यात एकदाच दिवस येतो हा. पुढच्या वर्षी आपलं लग्न नवीन नसणार आहे. ऐक ना माझी आई, चल ना लो. तेजू चल ना. नाही, माझ्यात खरंच ताकद नाही आहे. अगं ताकद काय, डोंगर नाही चढायचा ग, इथं मंदिरात जायचं इथं. चल चल लवकर. पुऱ्या शुभमंगल सावधान लाभो संतति संपदा भूतुमा लाभो तै सद्गुणा. आता खरं लग्न होणार आहे दादा बहिणीच. बहिणी बघ कसली खुश आहे. आणि दादा पण. असू दे असू दे. लायके कायची मला जावई व्हायची. मी तेव्हा आशीर्वाद दिला नव्हता आणि आताही देणार नाही. झालं झालं तुझ्या मनासारखं. लग्नाच्या सगळ्या विधी होऊन गेल्या. अहो, मी काय मुद्दाम केलं का? आता आली मला चक्कर, मी तरी काय करू? पण असंही आपलं लग्न झालंच आहे की. थोबाड बंद ठेव तुझं. आता आहे ना खोटं खोटं नाटक करून दाखवू नको मला. तुला आहे ना पहिल्यापासूनच लग्न करायचंच नव्हतं माझ्याशी. जे काय केलंयस ना मुद्दाम केलंय. याडा नाहीये मी. आता मी तुला दाखवतो खरी चक्कर काय असते. चल. शत्रुघ्नराव, दादा ऐक ना, खरंच यांची काही चूक नाही. दादा, शत्रुदाजींचं काय खरं नाही आज. हक्काचं काय होईल मग? आपल्याला दादाला थांबवलं पाहिजे. डॅडी, सूर्यानं आज भोलेनाथाचं रौद्र रूप धारण केलेलं दिसतंय.
तर तू भयाला वाचवलं पाहिजे. तर सूर्या त्यांना भस्म करून टाकल डॅडी. हिंमत कशी झाली तुझी? हिंमत कशी झाली आकाश? सूर्या काय करतोय? शांत हो जरा. जावई बापू, हे करण्यापेक्षा आम्हाला मारा तुम्ही. आम्हीच कुठतरी कमी पडलो असलो पाहिजे. हे आमचे चिरंजीव चुकले म्हणजे आम्हीच चुकलो. चिरंजीव अहो, काय करून बसला ते? दृष्ट लागण्यासारखा संसार सुरू असताना कुठली अवदसा आठवली तुम्हाला? काय केलं होतं? काय केलं होतं या देवी सारख्या पोरीनं की तुम्ही तिच्यावर हात उगारलात? बोला बोला. देवाचा सण साजरा करायचा सोडून हा कुठला शिमगा साजरा करायला लावलात? डॅडी मीच काय अख्खं गाव तुमचा आदर करत, म्हणून तर लोक न्यायाच्या आशेने तुमच्या जवळ येतात आणि तुम्ही तसा न्याय बी देतात. पण आज न्याय देताना ना बापाच्या माहेचा पदर आड नाही आला पाहिजे डॅडी. शत्रूला शिक्षा देताना शत्रू म्हणून नाही तर गुन्हेगार म्हणून शिक्षा द्या डॅडी. चिरंजीव, आज आमच्याच हातानं आमचं तोंड दाबायची पाळी आणली तुम्ही आमच्यावर. मान्य आहे माणूस चुकतो, पण एवढा? आमचं असं काय चुकलं की असे वागलात तुम्ही? लाज कशी वाटली नाही तुम्हाला? सुनबाई, तुम्हीच सांगा, असं काय झालं का तुमच्यावर एवढं प्रेम करणाऱ्या आमच्या लेकावर तुमच्यावर पहिल्यांदा हातोगाऱ्याची पाळी आली? खरंच डॅडी पहिल्यांदा घडलंय का हे सगळं? माझी खात्री आहे लग्न झाल्यापासून हा शत्रू त्रास देत असणार तेजूला. सूर्या, मी सांगत होते ना तुला आधीपासून, तेजू आनंदी नाहीये त्या घरात. तू ऐकलं नाहीस माझं. तुझा अगं कुठला विषय कुठे घेऊन चालली तू? सुनबाई आनंदी नसता तर इतके दिवस आमच्या घरात राहिल्या असता का? नको, आम्ही काय उत्तरच देणार नाही. जे काय बोलायचं ते आमच्या सुनबाई बोलतील. बोला सुनबाई. चिरंजीव तुम्हाला रोज त्रास देतात का? बोला बोला, खरं काय ते बोला. जावई बापू, तुमचा तुमच्या आत्यावर तर विश्वास आहे ना? काय हो, आपले चिरंजीव आपल्या सुनबाईंना त्रास देतात का? बोला काहीतरी. अहो सुनबाई, तुम्ही तरी काहीतरी बोला. तुम्ही बोललंच पाहिजे. आम्हाला माहित नाही असं तुमच्या दोघात काय हाय का? बोला, जे काय असेल ते बिंदास बोला. तुम्ही जर अशा गप्प राहिलात ना तर लोक आमच्यावर संशय घेतील.
आमचा तुमच्यावर दबाव आहे असा त्याचा अर्थ होतो. सोनबाई, तुम्ही समजूतदार आहात, तुम्हाला दोन्ही घरचं भलं कळतं. बोला, आमचे चिरंजीव तुम्हाला रोज त्रास देतात का? तेजू, घाबरू नको, बोल. हे बघ, तुझा सूर्याचा आता आहे तुझ्यासोबत, बोल. अगं बोल ना. तेजू प्लीज बोल. हे बघ, अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो, हे विसरू नकोस हं? तेजू, आज जर बोलली नाहीस ना तर परत कधीच बोलू शकणार नाही. त्यामुळे प्लीज बोल. बोला सुनबाई, आमचे चिरंजीव तुमच्याशी चुकीचं वागतात का? आणि ती जगताप फॅमिली संपव. जर का हे लग्न फिसकटतंय ना तर त्यांचं अख्खं खानदान संपलं. तेजू बोल. नाही. आज जे झालं ते पहिल्यांदाच झालं. झालं का? पटली का कात्री? आता तरी बसला का विश्वास? आम्ही सांगत होतो ना, आमचे चिरंजीव तसं वागणाऱ्यातले नाहीत हो. पण मग आज तरी कसं काय हात उचलला शत्रूने? ते बी सुनबाई सांगतील. बोला सुनबाई, काहीतरी तर झालंच असलं पाहिजे ना. ते मला चक्कर आली आणि या सगळ्यामध्ये आम्ही लग्नाच्या विधींना पोहोचू शकलो नाही, म्हणून त्यांना राग आला. चिरंजीव, अहो, आम्हाला मान्य आहे हो, सुनबाईवर तुमचा लय जीव आहे. पुढचे 7 जन्म तुम्हाला हीच बायको हवी, म्हणून तुम्ही तो शिवरात्रीचा लग्नाचा सोहळा करायला तयार झालात. सगळं मान्य आहे, पण हे काय वागणं झालं का? ही काय पद्धत आहे का? अहो, गावची प्रथा मान्य आहे, पण आपल्या माणसाचा जीव जाता तुम्हाला प्रथेचं पडलंय. ऐन वेळी आली सुनबाईला चक्कर, ह्या त्यांची काय चूक आहे म्हणतो मी. हा, डॅडीच्या भावनेच्या भरात घडलं, पहिल्यांदाच घडलं, असं नाही होणार परत. नाही नाही नाही, पहिल्यांदा नाही झालंय हं हे. डॅडी, तुमच्या भीतीमुळे तेजू खरं काय ते सांगत नाहीये, पण माझी खात्री आहे, शत्रूने याआधी सुद्धा तेजूवर हात उगारला असणारच. सूर्या, तुला आठवत आहे ना, आपण डॅडींच्या घरी जेव्हा राहायला गेलो होतो तेव्हा शत्रूने सगळ्यांसमोर तेजूवर हात उगारला होता. आठवत आहे ना तुला? तेव्हा सुद्धा शत्रू हेच बोलला होता, चुकून झालं, राग आला म्हणून हात उगारला. अरे, राग तर प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी येतच असतो, पण म्हणून काय प्रत्येक व्यक्तीवर हात उगारणार का? हात आपण त्याच्यावरच उचलतो ज्यांना आपण कमी लेखतो, ज्यांना आपण गुलाम बनवून ठेवतो. मग ती बायको असो, मुलगी असो किंवा आई.